तुम्ही जर पालक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण यंदा या वर्षापासून मुलांच्या फर्स्ट स्टँडर्डमध्ये ॲडमिशनसाठी किमान वयाची अट घालण्यात आलेली आहे. किती? तर 6 वर्ष बंधनकारक करण्यात आलाय. हा नियम का करण्यात आलेला आहे, का बदल करण्यात आलेला आहे सांगतो. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. आतापर्यंत अनेक शाळांमध्ये 5 किंवा 5.5 वर्षांच्या मुलांना सुद्धा फर्स्ट स्टँडर्ड म्हणजेच पहिल्या इयत्तेत प्रवेश दिला जात होता. पण आता नाही, आता तसं करता येणार नाहीये. 31 डिसेंबर 2026 पर्यंत ज्या मुलांचं वय 6 वर्ष पूर्ण होईल त्यांनाच पहिल्या इयत्तेत प्रवेश मिळणार, म्हणजे फर्स्ट स्टँडर्डमध्ये प्रवेश मिळेल. 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू असेल. त्यामुळे आता पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्याचा काही ना काही परिणाम होणार आहे. हा निर्णय प्रामुख्याने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 NEP 2020 ज्याला आपण म्हणतो ते लक्षात घेऊन घेतला गेलेला आहे. आणि या धोरणानुसार मुलांच्या शिक्षणाची जी रचना आहे ती 5+3+3+4 अशी करण्यात आलेली आहे. आणि या नव्या पद्धतीनं आता रचनेनुसार शैक्षणिक धोरण राबवलं जाणार. त्याचा अर्थ काय तेही सांगतो. तर वय 3 ते 6 या वर्षामध्ये प्री प्रायमरी किंवा बालवाडी शिक्षण मुलांचं होईल. 6 वर्षानंतर मुलांच्या पहिली इयत्ता येईल, म्हणजे औपचारिक शिक्षणाची सुरुवात होईल. तर असं का? तर तज्ज्ञांनी याबाबत काय माहिती दिली आहे? तज्ज्ञांच्या मते असं आहे की 6 वर्षापर्यंत मुलांचा बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक हा विकास अधिक चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळे त्या वयानंतर औपचारिक शिक्षण सुरू करणं हे अधिक योग्य मानलं जातं. त्यामुळे हे नवीन रचनेनुसार आता धोरण आखण्यात आलंय. बरं, तर या नव्या धोरणामुळे पालक आणि शाळा यांना देखील त्याचा काही ना काही परिणाम तर होणार आहे. पालक आणि शाळांवर याचा काय परिणाम होणार आहे तेही पटकन सांगतो. तर पालकांना काय करावं लागेल? प्रवेशाचं जे नियोजन आहे ते पुन्हा करावं लागेल. ज्यांनी आधीच करून ठेवलं असेल, ज्यांची मुलं 5 किंवा 5.5 वर्षाची असतील त्यांच्यासाठी. बरं, ज्यांचं वय, ज्या मुलांचं 5 ते 5.5 वर्षाचं असेल त्यांना आता काय करावं लागेल? 1 वर्ष अधिक बालवाडी किंवा सिनियर KG मध्ये राहावं लागेल. त्यामुळे त्यांचं शैक्षणिक वर्ष थोडं एक जास्त होईल असं म्हणता येईल. पण सरकारचा यामागे काय उद्देश आहे? तर सरकारने यामागे कारण असं दिलंय की मुलांना खूप लहान वयामध्ये शैक्षणिक ताण आत्तापासून दिलं जातं, ते नको बाबा. तर सर्वांगीण विकास जो आहे त्या मुलांचा झाला पाहिजे, हे यामागचा उद्देश आहे सरकारचा. त्यानंतर जर योग्य वयात शिक्षण केलं तर त्याचे काही फायदे देखील आहेत. ते फायदे काय आहे? तर मुलांच्या शिक्षणाची जी काही आहे क्षमता ती वाढते. शिक्षकांना देखील अधिक स्पष्टपणे शिकवता येतं. मुलांना ताण कमी येतो. पायाभूत शिक्षणाची गुणवत्ता देखील जास्त होते. असे याचे काही फायदे आहेत. बरं, हा नियम तुम्हाला कसा वाटला? आणि तुमच्या कोणी परिचयाचं पालक असेल ज्यांची मुलं 5 वर्षाची असतील आणि ते या ॲडमिशन संदर्भात विचार करत असतील तर त्यांना नक्की हा नियम पाठवा. अधिकाधिक हा व्हिडिओ शेअर करा.